तर याच्याबरोबर आता गेल्या 40 वर्षात सुमारे 21 तऱ्हेचे व्यक्ती या दिव्यांग या कॅटेगरीत मोडतात। कोणत्याही तऱ्हेचं अपंगत्व आलं की समाजाचा दृष्टिकोन बदलतो, त्यांना वेगळी वागणूक मिळायला लागते आणि ह्या वागणुकीमुळे ते समाजातून बाजूला पडतात। आम्ही सामान्य मुलांना जसं शिकवलं जातं इतिहास, भूगोल, गणित, मराठी तसेच विषय असतात की त्यांच्याकडे काही वेगळं शिकवलं जातं। सुमारे 800 ते 850 कौशल्य आहेत वेगवेगळ्या विभागातली। सहज विचारलं जातं की त्यांना शिकवून करायचं काय। त्यांच्या मतिमंदत्वाची पातळी तीव्र असेल की त्यांना कळतच नाहीये, इतर बाबतीत पण कळत नाहीये, पण शरीराची वाढ झाल्यामुळे मासिक पाळी तर सुरू झाली आहे, तेव्हा आपल्याला दिसतं की ते कुठेतरी जाऊन काहीतरी आपल्या शरीराची भूक भागून घेत असतात, परंतु याचं त्यांना माहीत नसतं की कसं कुठे केव्हा करायचं। आमच्या शाळेतले किंवा माझ्या माहितीच्या अनेक व्यक्तींनी त्यांचे विवाह झालेले आहेत, काही जणांचे जे पार्टनर्स आहेत ते नॉर्मल बुद्धिमत्ता असलेले आहेत, पण त्यांना विवाह होऊन त्यांना सर्वसामान्य मुलं झालेली आहेत, त्यांचं शिक्षण व्यवस्थित झालेलं आहे। ही जी दिव्यांग मुलं आहेत त्यांचे चेहरे बऱ्याचदा एकसारखेच दिसतात, तर असं का असतं, याला काही कारण आहे? आम्ही त्याला वारली चित्राचं जेव्हा पूर्वीपासून शिक्षण दिलं आणि आज तो एक वारली आर्टिस्ट म्हणून पूर्णपणे प्रोफेशनली काम करतो। नमस्कार, मी प्रदीप शिवगन। बॅक टू बेसिकच्या या नव्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज जागतिक दिव्यांग दिन आहे आणि दिव्यांग असं म्हटलं की आपला एक वेगळ्या बघण्याचा दृष्टिकोन आहे। कधी कधी सहानुभूतीपूर्वक बघतो, कधी टाळतो किंवा दुर्लक्षित ठेवतो त्यांना। आपल्या समाजाच्या नेहमीच्या रुटीनमध्ये त्यांना मिक्स करून घ्यायला थोडं घाबरतो, दचकतो। मग ती काळजी असेल, भीती असेल किंवा टाळणं असेल, पण असं करून चालणार नाही। समाजाचा अविभाज्य घटक असणारी ही सगळी मंडळी आहेत आणि याच विषयी जाणून घ्यायला आपल्याबरोबर आज एक विशेष पाहुणे आहेत। गेली 40 वर्ष त्या दिव्यांगांबरोबर काम करत आहेत। खरं सांगायचं तर काम करतात असं नको म्हणायला, त्यांना शिक्षण देणं ही प्राथमिक गरज जरी असली समाज म्हणून, तरी वेगवेगळे उपक्रम राबवणं, त्यांच्या पुनर्वसनासाठी अजून काही करता येतं का बघणं, क्रिएटिव्ह गोष्टींच्या रूपात त्यांना अजून काही करता येतं का बघणं, अशा विविध प्रकारचं काम त्या करतात। आपल्याबरोबर आज आहेत शमीन शेरे मॅडम, त्या विशेष शिक्षण तज्ज्ञ आहेत। मॅडम, बॅक टू बेसिकमध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्कार। बॅक टू बेसिकची शॉर्टली थीम सांगतो तुम्हाला, जरा वेगळी आहे। हे सगळे विषय गंभीर आहेत, बरोबर, थोडे डॉक्टरी पेशाशी निगडीत आहेत, तर त्या टर्म्स वगैरे आम्हाला माहीत नसतात। माझे प्रेक्षक अत्यंत सामान्य प्रेक्षक आहेत, तर आम्हाला जे सामान्य प्रश्न पडतात त्या गोष्टींच्यावर चर्चा करायला आपण जमलो आहोत। पहिलाच प्रश्न पडतो की दिव्यांग यामध्ये काही प्रकार आहेत वेगवेगळे, की कोणाकोणाला दिव्यांग म्हणायचं असं काही आहे? हो, दिव्यांग याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत। म्हणजे आत्ताचा जर विचार केला तर पूर्वी जे फक्त 4 प्रकार होते, म्हणजे कर्णबधिरत्व असेल, मतिमंदत्व असेल, शारीरिक अपंगत्व असेल किंवा अंधत्व असेल, तर याच्याबरोबर आता गेल्या 40 वर्षात सुमारे 21 तऱ्हेचे व्यक्ती या दिव्यांग या कॅटेगरीत मोडतात। 21 म्हणजे हळूहळू कसं झालं की गरजा बदलत गेल्या आणि नवीन नवीन गोष्टींचे शोध लागत गेले आणि वेगळ्या प्रकारचं शिक्षण अनेक लोकांना देण्याची गरज भासायला लागली आणि त्याच्यातून हे प्रकार वाढत गेले। नाही, म्हणजे मध्येच थांबवून विचारतो, 21 प्रकारे हळूहळू जन्माला येत गेलेत की आधीपासून होते? कॅटेगराईज आत्ता केलंय आपण? आधीपासून होते, पण त्यांच्यावर काम होत नव्हतं आणि काम होण्यासाठी त्यांना कॅटेगराईज करणं महत्त्वाचं होतं। म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आत्ता मी जसं म्हटलं की पहिल्यांदा 4च तऱ्हेचे होते, मग त्याच्यामध्ये अध्ययन अक्षमता, सेरेब्रल पाल्सी हे आणखी 2 ॲड झाले, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑटिझम असलेले लोक हे ॲड झाले। असं होत होत आता हे 21 तऱ्हेचे कॅटेगरी तयार झालेले आहेत की ज्याच्यामध्ये मानसिक ज्यांना स्वास्थ्य नाही आहे रुग्ण आहेत ते सुद्धा येतात, किंवा काही ॲसिड अटॅक्स असतील किंवा थॅल्सेमियासारखे काही आजार आहेत। म्हणजे या सर्वाचं काय होतं की आपल्या मानसिक आणि भावनिक जीवनावर खूप परिणाम होतो आणि हा परिणाम झाल्यामुळे समाजात आपण योग्य तऱ्हेने जीवन व्यतीत करू शकत नाही। मग हे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या कॅटेगरीज तयार झाल्या आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर काम सुरू झालं। वा वा वा, मला असं वाटलं की आधी 4च होते, आता 21 वाढले आणि मग ते नाही, पण हे कॅटेगरीज केल्यामुळं, त्यांना विभागणी केल्यामुळे काम करणं खरंच सोपं झालंय की फक्त विभागणी केली आणि काम एकत्रच होतं? नाही, असं होऊ शकत नाही, कारण कसं आहे, आधी एकाच तऱ्हेचं काम केलं जायचं, परंतु प्रत्येक कामाची गरज वेगळी वेगळी होती। जसं आपण म्हणतो की एखाद्याला टायफॉइड आहे आणि एखाद्याला न्यूमोनिया झालाय, तर जर आपण काही त्यांना एकच ट्रीटमेंट देणार नाही, तसंच हे आहे। म्हणजे पूर्वी कसं ॲसिड अटॅककडे फक्त सहानुभूती दाखवली जाते, अरे अरे म्हणायचं, पण त्यांना मदत कोणीच करायचं नाही, मग त्यांचं नंतरचं जीवन हे अंधारात जायचं। म्हणजे जसं पूर्वी मतिमंदत्वाबद्दल होतं, म्हणजे अशा तऱ्हेने कोणत्याही तऱ्हेचं अपंगत्व आलं
की समाजाचा दृष्टिकोन बदलतो, त्यांना वेगळी वागणूक मिळायला लागते आणि ह्या वागणुकीमुळे ते समाजातून बाजूला पडतात. तर हे होऊ नये, सर्वांना एकसंधरित्या समाजात सामावता येणं आवश्यक आहे हे समजल्यामुळे किंवा ह्याची गरज निर्माण झाल्यामुळे ह्या 21 कॅटेगरीज तयार झाल्या. दिव्यांगांच्या शाळा आहेत, आम्ही बघतो फक्त लांबून, उत्सुकता असते त्या मुलांना बघायला किंवा काय चालत असेल असं. तर या दिव्यांगांच्या शाळांबद्दल प्रचंड कुतूहल आहे. म्हणजे त्यांना आम्ही सामान्य मुलांना जसं शिकवलं जातं इतिहास, भूगोल, गणित, मराठी तसेच विषय असतात की त्यांच्याकडे काही वेगळं शिकवलं जातं? त्यांना इतिहास, भूगोल, मराठी हे विषय असतात, पण त्याचबरोबर त्यांच्या गरजा फक्त शालेय शिक्षण हे नसतं, तर त्यांना सगळं दैनंदिन जीवन कौशल्य सुद्धा त्यांच्याकडे नसतात. तर त्याच्यामुळे आमच्या शाळेमध्ये शिक्षणाचे सरळ सरळ 2 भाग पडतात की एक जीवनावश्यक कौशल्य आणि दुसरं मग शालेय अभ्यासक्रम त्यांच्या कुवतीप्रमाणे जितका त्यांना शिकवता येईल तितका. आणि हे जीवनावश्यक कौशल्यामध्ये काय येतं? खाणं पिणं सगळं, म्हणजे खाणं पिणं, एका जागेवरनं उठून दुसऱ्या जागी जाणं, सांगितलेल्या सूचना समजून त्याप्रमाणे वर्तन करणं, मग स्वतःचे कपडे स्वतः घालणं, स्वतःची मूलमूत्र व्यवस्था स्वतः करणं, किंवा पुढे जाऊन मग कुठच्या समारंभाला कोणते कपडे घालायला लागतील, आपल्याला बाहेर जायचं असेल तर कसं, म्हणजे टोटल तुमचं व्यक्तिगत आचरण, पर्सनॅलिटी कशी असावी, त्याच्यात जे काही कौशल्य आपण लहानपणापासून शिकतो ती यांना प्रत्येक वेळेस शिकवावी लागतात. आणि मग आपल्या शाळांमध्ये जसं परीक्षा असतात, वर्ग असतो, पहिली, दुसरी, चौथी, तसं तिकडे असतं की वर्ग असे नसतात, पण त्यांची वयाच्या 3ऱ्या वर्षापासून 18 वर्षापर्यंत ते शालेय जीवनात असतात. म्हणजे शाळा शिक्षण हे त्यांचं शारीरिक वयाच्या 18 वर्षापर्यंत होतं. मग त्यामुळे या 18 वर्षापर्यंत सुमारे 800 ते 850 कौशल्य आहेत वेगवेगळ्या विभागातली. बापरे. तर जसं पहिली, दुसरी, तिसरी असतं तसं त्यांना ही दरवर्षी साधारणपणे समजा त्यांनी 10 कौशल्य शिकले तर ते 18 वर्षापर्यंत प्रत्येक विभागातली 10 असं करून साधारण 100 ते 150 कौशल्य त्यांना एका वर्षात शिकावी लागतात. तो त्यांचा अभ्यासक्रम. पण प्रत्येक विशिष्ट एरियातला, म्हणजे दैनंदिन जीवन कौशल्य असतील, मग गणित असेल, मग संभाषण असेल, या सगळ्या एरियामध्ये त्यांना शिक्षण घ्यायला लागतं. आणि यातली वयाच्या 18व्या वर्षापर्यंत ते जेवढी पूर्ण करतील त्यांच्या कुवतीनुसार, त्यानुसार मग ते त्यांना त्यांच्या आयुष्यात किती शिकलेत असं आम्ही ठरवतो. आणि ह्याचं इव्हॅल्युएशन जे असतं किंवा जी परीक्षा असते ती दर 3 महिन्यांनी होते. आता अत्यंत सामान्य, कदाचित हा प्रश्न ऐकताना तुम्हाला थोडंसं वाईटही वाटेल, पण मुद्दाम विचारतोय, सहज विचारलं जातं की यांना शिकवून करायचं काय? म्हणजे आपण जसं 10वी 12वी नंतर काय एम ठेवतो, हा डिप्लोमा करायचा आहे, इकडे नोकरीला जायचं आहे, तिकडे नोकरीला जायचं आहे, तर तुम्ही यांच्या शिक्षणानंतरच्या गोष्टीकडे कसं बघताय? म्हणून शिकवलं जातं त्यांना? तर जन्माला आल्यानंतर एक व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीला समाजात एक आपण म्हणूया की उत्तम गुणवत्तेचं जीवन जगणं हा त्याचा नैसर्गिक हक्क आहे. म्हणजे त्याला काही कमतरता आहेत किंवा त्याला काही कमी समज आहे म्हणून हा नैसर्गिक हक्क आपण नाकारू शकत नाही. फक्त हा नैसर्गिक हक्क त्याला कसा द्यायचा यासंबंधी काही प्रणाली जी अस्तित्वात नव्हती ती या शाळा सुरू झाल्यामुळे ती प्रणाली अस्तित्वात आली. त्याच्यामुळे जी काही जीवन कौशल्य तो शिकूच शकत नाही ती शाळेत जाऊन तो शिकू लागला. त्याच्यामुळे त्याचाही आत्मविश्वास वाढला की आपल्याला काहीतरी येतंय, आपण काहीतरी करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूच्या ज्या क्षमता असतात, ज्या आपण सर्वसामान्य माणसं म्हणा किंवा हुशार माणसं ज्या वापरतो, त्या फक्त मेंदूच्या क्षमतेच्या फक्त 10 ते 20% वापरतो. म्हणजे सामान्य माणूस त्यातला हुशार माणूस सुद्धा. म्हणजे उरलेला जो एक 70-80% भाग आहे जो आपल्याला अजून अज्ञातच आहे. म्हणजे कितीतरी पेशी आहेत की ज्या त्याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे की त्यांना तुम्ही थोडंसं काय शिक्षण दिलं किंवा स्टिम्युलेशन दिलं तर त्या वाढू शकतील आणि काम करू शकतील. तर ह्यांना शिक्षण देणं म्हणजे काय आहे, तर जी काही बुद्धिमत्ता ते घेऊन आलेले आहेत, कमी असेल जास्त आहेत, तर ती त्याच्या हायेस्ट मर्यादेपर्यंत आपण उपयोग त्याचा करून घेऊन त्या मुलाला सामान्य समाज प्रवाहात आणून सोडणं. तर हे याचा शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि मुळात शाळेत आल्यामुळे त्याला स्वतःचा असा काहीतरी एक कार्यक्रम मिळतो की बाबा मी सकाळी उठतो, मग आंघोळ करतो किंवा आंघोळ करणं येत नसेल तर शाळेत जाऊन मी ते शिक्षण घेतो. संध्याकाळपर्यंत मी विविध गोष्टींवर काम करत असतो. नाही, आता मध्येच थांबून मुद्दा पण हे त्याला कळतं सगळं की माझ्यात विकास होतो आहे, माझी हे म्हणजे हे आपल्याला कळत नाही की त्याला कळतंय ते. हां, कारण
आपण त्याच्यावर काम करतो म्हणजे फक्त आपलं शिक्षण आहे ते त्याला लादत नाही, तर त्याच्या मेंदूला आपण कुठेतरी चालना देत असतो. आणि मेंदू ही गोष्ट अशी आहे की जी जिवंत आहे, लिव्हिंग थिंग, तर त्याच्यामुळे तो सतत वाढत असतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईलच की जे मूल धडपडत चालत असतं ते एक दिवशी उठून सरळ चालायला लागल्यावर पालकांना पण आनंद होतो, अरे हा न धडपडता चालतो, आणि मुलाला पण कळतं की अरे माझी बॉडी आता पूर्ण बॅलन्स घेऊन मी चालू शकतोय, मला आता जिथे जायचंय तिथे न पडता मी पोहोचू शकतोय, माझी गरज पूर्ण होण्यासाठी आई माझ्याकडे आली नाही तर किचनमध्ये जाऊन मी आईपर्यंत जाऊ शकतोय. तर हा सगळा अंतर्गत प्रवास आहे जो बाहेरून आपल्याला कळेल असं पण नाही किंवा समजणार पण नाही. खरं तर सामान्य विचार केला कारण आपण तो त्या दृष्टीने विचार करत नाही, असे बारीक बारीक टप्पे आपण मुलांचे बघत नाही. मी थोडस मध्ये विचारतो परत की बाकीची माणसं नीट चालतायत, नीट कपडे घालतायत, नीट बोलतायत आणि ते मला येत नाही, हे त्यांना कळत असतं? ऑफकोर्स कळत असतं. अच्छा, हे आपल्या सर्वसामान्य नेचरचीच ती एक प्रवृत्ती आहे, तर त्याच्यामुळे ते त्यांनाही समजतच असतं. फक्त त्यांना कसं समजतंय, का समजतंय हा विचार आपण करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही. बोलता बोलता मला कळलं की 3 वर्षापासून 18 वर्षापर्यंत, आता मी काही शब्द वापरेन कदाचित चुकतील, मला माहिती असेल तुम्ही दुरुस्त करा, मतिमंद, गतिमंद या मुलांबाबतीत आपण जास्त बोलतो आहोत आता. तर मग काही काही मुलं 18 वर्षापर्यंत बरंच शिकत असतील आणि काही काही मुलं कमीच शिकत असतील, तशीच राहत असतील. 18 वर्षानंतर काय मग? तर आता जसं आपण त्यांच्या अभ्यासक्रमाबद्दल बोललो तसंच त्यांच्या मतिमंदत्वाच्या किंवा अपंगत्वाच्या पातळ्या असतात. कधी कधी काही तऱ्हेचं अपंगत्व हे तीव्र असतं, तर कधी कधी अपंगत्व हे सौम्य स्वरूपाचं किंवा मध्यम स्वरूपाचं. तर अपंगत्व तीव्र आहे की मध्यम आहे की सौम्य आहे याच्यावर ते किती कौशल्य शिकू शकतील हे एक सर्वसाधारणपणे ठरत असतं. म्हणजे जर जास्त चांगलं काम झालं, जास्त संधी मिळाल्या तर कदाचित मध्यम तीव्रतेचं मतिमंदत्व असलेला मुलगा खूप पुढे पण जाऊ शकतो. संधीच मिळाल्या नाहीत तर मग ते फुलणारच नाही, कारण मेंदूमध्ये आपल्या एक जसं आपल्या विंडोज असतात तशा विंडोज असतात. त्या विंडोजमध्ये तेवढे इनपुट जर तुम्हाला मिळाले, तेवढी स्टिम्युलेशन्स मिळाली तर एकदम मेंदू खूप क्षमता दर्शवतो. पण ते वय निघून गेलं, म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो की 3ऱ्या-4थ्या वर्षी मुलं खूप शिकत असतात, म्हणजे पंचेंद्रिय विकास होत असतो. या पंचेंद्रिय विकासात जर मॉन्टेसरी मेथडने आपण बघितलं तर सगळ्या जे विविध वास घेणं, हाताने काही काम करणं, अशा गोष्टी ते मुलं शिकत असतात. पण समजा एखाद्या मुलाला तुम्ही हे काही शिकवलंच नाही, त्याला काही वस्तू दाखवल्या नाहीत, त्याला काही कळलं नाही, आणि 5व्या वर्षीचं तुम्ही त्याला एखादी वस्तू दाखवली तर त्याचा मेंदू ते उशिरा शिकेल, कारण ती विंडो त्याची ते ज्ञान घेण्याची बंद झाली आहे. तर त्यामुळेच म्हणजे याचं एक साधं उदाहरण मला द्यायला नेहमी आवडतं की पूर्वीच्या काळी आपण 5व्या वर्षी वगैरे शाळेत जायचो पहिलीमध्ये, आणि 3 महिन्यामध्ये आपल्याला सर्व मुळाक्षरं शब्द यायला लागायचे आणि पुढे म्हणजे सगळं व्यवस्थित व्हायचं. पण आत्ता जर तुम्ही बघितलं तर प्ले स्कूलपासून मुलं जातात, पण त्यांच्यावर हॅमरिंग काय केलं जातं की तुम्ही अल्फाबेट्स लिहा किंवा तुम्ही एवढे नंबर्स पाठ करा किंवा स्पेलिंग्स पाठ करा. याच्यामुळे होतं काय की त्यावेळेस ती विंडो आपली उघडी नसते मेंदूतली. मेंदूतली ही विंडो जी आहे लेखन, वाचन, पूर्व कौशल्य, ती वयाच्या 5व्या नंतर उघडते. किंवा हाताची बोटं सुद्धा विकसित होतात लिहिण्यासाठी, किंवा या ज्या ग्रास्प आणि ग्रिप्स आहेत की पेन कसं पकडायचं, तर ही सगळी बोटाचे जे स्नायू आहेत ते वयाच्या 5व्या वर्षानंतर विकसित होतात, मॅच्युअर होतात, आणि मग तुम्ही पेन पकडू शकता. तुम्ही जर 3ऱ्या वर्षीच मुलाला सांगितलं पेन पकड आणि गिरव, तर मूल असं पेन पकडतं संपूर्ण पंजा वापरून, आणि तीच सवय नंतर कायम राहते. तर त्यामुळे वयाच्या 5व्या वर्षापर्यंत ज्या मेंदूतल्या क्षमता ओपन आहेत त्याच्यावर जर जास्त काम केलं तर ते मूल खूप हुशार होऊ शकतं. तर तसंच या मुलांचं असतं की त्या त्या वेळात त्यांची कुठच्या क्षमता आहेत. म्हणजे उदाहरणार्थ 8व्या वर्षाचा मुलगा आंघोळच करत नाहीये आणि तुम्ही त्याला अ आई शिकवायला बसलात, शिकेल म्हणजे रोट लर्निंगने कदाचित ओळखायला लागेल अ आय आय, परंतु आंघोळ करायच्या स्किल्ससाठी जे हातपाय वापरायला लागतात ती त्याचं वय निघून गेल्यामुळे वयाच्या 10व्या-12व्या वर्षी तुम्हाला त्याला आंघोळ शिकवणं कठीण आहे. तर त्यामुळे त्याच्या स्नायूंचा विकास लक्षात घेऊन कोणती गोष्ट आधी शिकवायची आणि कोणती गोष्ट नंतर शिकवायची याचा एक नैसर्गिक क्रम असतो, आणि तोच आमच्या अभ्यासक्रमाचा मूलभूत साचा असतो. तर त्यामुळे 18 वर्षापर्यंत एखादं मूल जर खूप काही क्राफ्टची कौशल्य शिकला असेल किंवा शिवणकाम शिकला असेल किंवा पेंटिंग शिकला असेल
किंवा अन्य काही, म्हणजे आता तर इलेक्ट्रिकल कंपनीत पण वेगवेगळे पार्ट जोडणे वगैरे अशी कामं या मुलांना शिकवली जातात. तर ते काम करू शकतो. पण तीव्र बुद्धिमत्तेचा किंवा मतिमंदत्व असलेला मुलगा असेल तर तो 18 वर्षापर्यंत काय काय शिकेल, तर स्वतः आंघोळ करणं, दात घासणं, कपडे घालून व्यवस्थित आईबाबांबरोबर बाहेर जाणं, इथपर्यंत त्याची दैनंदिन जीवन कौशल्यच विकसित होतील. मग त्याचं पुनर्वसन कसं करायचं असा जेव्हा प्रश्न येतो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर त्यावेळेस आपण दैनंदिन जीवन कौशल्यात ते जो शिकलेला आहे त्याचाच वापर करून त्याला एखादं व्यावसायिक कौशल्य शिकवता येईल का असा विचार करायला लागतो. म्हणजे अगदी साध्यात साधी गोष्ट घेतली, जरी व्हीलचेअर बाउंड मुलगा असला आणि त्याला व्हीलचेअरने इकडे तिकडे जाता येत असलं तर साधं तुम्ही त्याला एक पाईप दिलात पाण्याचा आणि हे बाबा ह्या झाडांना हे पाणी घालायचं काम तुझं आहे, एवढं जरी शिकवलं तरी सुद्धा एखाद्या नर्सरी जिथे व्हीलचेअर जाऊ शकते तिथे तो काम करूच शकतो. किंवा सेरेब्रल पाल्सी असलेला मुलगा असेल की ज्याच्यामध्ये काही स्नायू नीट काम करत नाहीयेत, सर्व त्याच्यामध्ये समायोजन चांगलं नाहीये, मग अशा वेळेस कोणती हालचाल तो करू शकतोय. म्हणजे आमच्याकडे उदाहरणं तुमच्याकडे आहेत, ते केलेलं आहे? माझ्याकडे अशी उदाहरणं नुसतीच आहे नाहीये, तर त्यांच्यावरचं काम मी करत आली आहे आणि त्याचे रिझल्ट पण आपल्याला बघता येतात. तसाच एक सेरेब्रल पाल्सीवाला आमच्याकडे मुलगा होता की ती हाताची हालचाल ही फक्त ह्या टोकापासून एवढीच व्हायची अशी, ते त्याला जर असं काही काम दिलं तर बसून तो करणार नाही, परंतु हा हाताची हालचाल त्याची आहे, त्याचाच वापर करून मग आम्ही काय दिलं की रंगवायचा जो रोलर असतो भिंती रंगवण्यासाठी वापरतात, तर तो रोलर त्याला पकडता यायचा. मग तो रोलर पकडून आम्ही त्याला रंग दिले एका मोठ्या थाळीमध्ये आणि कॅनव्हास पसरून दिला. त्याने काय करायचंय, तो रोलर बुडवायचा आहे रंगामध्ये आणि जसा पाहिजे तसा त्या कापडावर रोल करायचा. याच्यामुळे काय झालं, ते जे साधं कापड होतं पांढऱ्या रंगाचं ते रंगीत झालं, त्याच्यावर ॲब्स्ट्रॅक्ट काही पेंटिंग सारखे आकार तयार झाले आणि मग नंतर ह्या कापडाचा वापर करून त्याच्या आम्ही विविध वस्तू तयार केल्या, जसं की बॅग्स असतील, मोबाईल पाउचेस असतील, टोप्या असतील. म्हणजे असं कापड तुम्हाला ठरवून सुद्धा प्रिंट करता येणार नाही. तर ते अप्रतिम कापड तयार झालं, त्याच्यातून अप्रतिम वस्तू तयार झाल्या आणि लोकांनी त्या अशा हॉटकेक सारख्या उचलल्या की अरे हे आम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. आणि हे सगळं तो मुलगा बघत होता, म्हणजे तो बोलू शकतो तर तो सांगतो की मला खूप आनंद होतोय, मला बरं वाटतंय, मला कंटाळा येत नाही. म्हणजे इतके शब्द आहेत की मला आनंद होतोय, मला कंटाळा येत नाही, मला इथे येऊन रोज हे काम करायला आवडतं. तर हा जो प्रवास आहे, कौशल्य ओळखून आपण त्याला असं वेगळ्या प्रकारचं काम दिलं तर 100% बरोबर. आणि प्रत्येक मुलाला आपण असं वेगळ्या तऱ्हेचं काम देऊ शकतो, कितीही कमी बुद्धिमत्तेचा असला तरी. आता हे झालं की ते व्यस्त राहतात किंवा थोडंफार करतात म्हणून, पण ते 18 वर्षानंतर बाहेर पडल्यावर असं काम पुढे वाढवून स्वावलंबी होऊ शकतात असं वाटतं? अर्थात होऊ शकतात, 100%. तुमच्याकडे कोणी उदाहरण? आता उदाहरणच द्यायचं झालं तर मी या कामातून माझ्या नोकरीतून जेव्हा निवृत्त झाले तर त्याच्यानंतर हाच विषय घेऊन, म्हणजे हेच डोक्यात घेऊन की यांच्या पुनर्वसनासाठी यांच्या कौशल्याचा उपयोग करून त्यांना त्यांचं लाईव्हलीहूड तयार करता यावं, या दृष्टीने मी काम सुरू केलं. आणि आज माझ्याकडे असे अनेक व्यक्ती आहेत, आता 18 वर्षाचे ते ॲडल्ट्स आहेत, की ज्या त्यांच्याकडे असलेलं कौशल्य वापरून भरपूर काम करतात, क्रिएटिव्ह काम करतात आणि त्याच्यातून त्यांना त्यांचं आर्थिक जीवन व्यवस्थित जगता येतं आणि ऑफकोर्स त्याचा आत्मसन्मान त्यांना खूप काही मिळवून देतो. पण आता मला असं म्हणायचं की असं आम्ही बघतो जनरली की यांच्यावर एक सुपरवायझर लागतो, म्हणजे कोणीतरी लक्ष ठेवायला लागतं असं म्हणून. मग हे इंडिपेंडेंट कसं म्हणायचं, म्हणजे असं काही होतं की तो एकटाच जाऊन तो काम करून येऊ शकतो वगैरे, इथपर्यंत ती मुलं गेलेली आहेत? ऑफकोर्स गेलेली आहेत. म्हणजे सुपरवायझर कधी लागतो तर बाबा 18 वर्षानंतर एक तुम्ही 4 वर्ष त्याला काही व्यावसायिक प्रशिक्षण दिलं तर त्यासाठी तुम्हाला सुपरवायझर लागतो की काय तो कसं करतोय, काय करतोय, कुठे कुठे मार्गदर्शन लागणार आहे. परंतु समजा तो स्किल तो शिकलाय, मग त्याच्यानंतर आधीच्या सुपरवायझरची गरजच नाहीये ना. आणि माझ्या जरा प्रेक्षकांना सांगा ना की उदाहरण देऊन की असं कोणी आहे जे काम करत होतं, करतंय वगैरे. ओके, आता तुम्ही नाव घ्यायला तुम्हाला जरी प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही उदाहरण तरी नाही, मला उलट अभिमानाने नाव घ्यायला आवडेल, कारण सर्वांना आपलं रेल्वे स्टेशन माहीत आहे, रत्नागिरीचं कोकण रेल्वेचं. आता त्याच्यात सुधारणा झाल्यामुळे आता ते चित्र बघायला मिळणार नाही तुम्हाला, पण तुम्हाला रॅम्पवर एक वारली चित्र होतं खूप मोठं काढलं, खूप मोठं. त्याच्या खाली अनिकेत चिपळूणकर म्हणून त्याचं नाव लिहिलेलं होतं. तर हा अनिकेत चिपळूणकर हा वारली आर्टिस्ट आहे आणि त्याला त्याच्या वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून
तो माझ्याकडे आधी विद्यार्थी होता आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की तो त्रिकोण आणि गोल हे जे दोन आकार आहेत त्याच्यावर त्याचा खूप कंट्रोल आहे आणि ते त्याला काढायला खूप आवडतात. मग त्याच्यातून आम्हाला असं वाटलं, म्हणजे त्या काळात आम्ही ज्या सर्व शिक्षक त्याच्यावर काम करत होतो आणि चर्चा करत होतो की ह्याला ह्या फॉर्ममध्ये काहीतरी आपण शिकवलं तर त्याच्यात त्याची प्रगती होऊ शकेल. तर तेच लक्षात आल्यामुळे आम्ही त्याला वारली चित्राचं जेव्हा पूर्वीपासून शिक्षण दिलं आणि आज तो एक वारली आर्टिस्ट म्हणून पूर्णपणे प्रोफेशनली काम करतो. हा, तर तसं होऊच शकतं. ते रेल्वे स्टेशनला त्यांनी प्रत्यक्ष स्वतः जाऊन ते स्वतः जाणे जाऊन काढलं आणि त्याच्यासाठी ती उंच शिडी त्याला लागायची. तर आमच्यासाठी पण हा प्रसंग नवीन होता की हे चित्र त्याला काढायला देणं, कारण आतापर्यंत तो कागदावर चित्र काढत होता. मग जेव्हा त्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं ब्युटिफिकेशनचं, तर त्याच्यानंतर पहिली गोष्ट मी काय केली तर माझ्या घरातल्या भिंती त्याला रंगवायला दिल्या की ही जी पोझिशन आहे की उभं राहून चित्र काढणं, त्याच्या शरीराला तो अनुभव मिळाला की आतापर्यंत मी असं चित्र काढत होतो पण मला आता असं चित्र काढायचं व्हर्टिकली. मग त्या भिंती रंगवून घेतल्यानंतर मग आम्ही एक त्याच्यासाठी एस्कॉट नेमला की जो त्याच्याबरोबर जाईल रेल्वे स्टेशनवर, त्याला शिडी घेऊन देईल, त्याच्याबरोबर राहील. बरं, ते चित्र तो रेल्वे स्टेशन चालू असताना काढत होता दिवसात, त्याच्यामुळे ट्रेन येत असायच्या जात असायच्या, लोक प्रवासी त्याच्याकडे बघायचे, एकसारखे प्रश्न विचारायचे, म्हणजे अत्यंत केऑस तिथे रेल्वे स्टेशनवर चाललेला असायचा. बरं, आता अनिकेतला सौम्य तऱ्हेचा ऑटिझम आहे, त्याच्यामुळे त्याला ह्या अशा बाहेरच्या याचा खूप मानसिक त्रास होतो. तसं बघायला गेलं तर त्याची एकाग्रता भंग होऊ शकते. पण अनिकेतने त्याच्यावरही मात करून त्याचं जे चित्र काढण्याचं कौशल्य आहे ते त्याने स्वतः आत्मसात केलेलं आहे. तर ह्या 3 महिन्याच्या काळामध्ये 2 महिने संपल्यानंतर तो जो एस्कॉट होता त्याला एक काहीतरी फ्रॅक्चर झालं, तो पडला आणि मग आम्हाला त्याला पाठवता येणं अशक्य होतं. काही दिवस मी बरोबर गेली, पण मला सुद्धा माझं काम बंद करून पूर्ण वेळ त्याच्याबरोबर तिथे राहणं शक्य नव्हतं. मग आम्ही निर्णय घेतला की ह्याला समजावून सांगायचं. मग एका रविवारी आम्ही त्याला सकाळी 7 वाजता रेल्वे स्टेशनवर घेऊन गेलो. त्याला सांगितलं की उद्यापासून ते एस्कॉट पण येणार नाही आहेत आणि मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येईन किंवा संध्याकाळी तुला न्यायला येईन, पण सकाळी तुला इथे सोडल्यानंतर इथे जाऊन तू ती उंच शिडी घ्यायची आहेस. आणि त्या माणसाला सांगितलं की ती शिडी हा आला की त्याला तिथे नेऊन द्या, ती शिडी घेऊन मग तू ते चित्र पूर्ण करायचं आहेस, तर तुला काय वाटतं? तर तो म्हणाला मी करीन, इतकंच म्हणाला, करीन मी. म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशीपासून जे काय होईल ते म्हणून देवाचं नाव घेऊन आम्ही त्याला सोडलं आणि अक्षरशः नंतरचे 1-1.5 महिना तो एकटा जात होता आणि आम्ही फक्त संध्याकाळी त्याला भेटायला जायचो, काम संपून वेळ मिळेल तेव्हा. तर असं त्याने ते चित्र पूर्ण केलं. दुसरं कॉन्ट्रॅक्ट त्याला जेव्हा मिळालं तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की ह्याला 1-1.5 महिना लागेल, तर त्याने 19-20 दिवसात एकट्यानेच पूर्ण केलं. म्हणजे हा जो मेंदूचा प्रवास आहे, आतला प्रवास, की ज्याच्याबद्दल आम्ही पण काही जज करू शकलो नव्हतो. आम्ही काय धरून चाललेलो की ह्याला एवढं मोठं काम करायला 3 महिने लागतील, परंतु प्रत्यक्षात त्या एका अनुभवामुळे अनिकेतने अंतर्गत त्याचा मेंदू इतका विकसित झाला की त्याने एकट्याने ते काम 19 दिवसात पूर्ण केलं. म्हणजे संधी द्यायची गरज आहे खरं तर. फक्त खूप वेगळ्या तऱ्हेचे संधी, अनुभव, वाईट असतील चांगले असतील, पण त्याला अनुभव देण्याचंच महत्व आहे. ते जेवढे द्याल तुम्ही तेवढं ते विकसित होत जातं. तुम्ही प्रत्येक वेळेचा मान त्याचे पाय खेचलेत की नको हे त्याला जमणार नाही, नको इथे तो घाबरेल, नको तो त्याला हे सहन होणार नाही. सहन होणार नाही ही जी कन्सेप्ट आहे ती ते सहन केल्याशिवाय आपल्याला कळत नाही की सहन होतं की नाही ते. अगदी अगदी. तर त्याच्यामुळे करके देखो हाच मंत्र आहे त्याच्या पाठीमागे. आता शाळांचा विषय सुरू आहे किंवा मेंटॉर किंवा सुपरविजन किंवा तुम्ही जसं म्हटलात की आपण करू शकतो, तर हे शहरात निमशहरांमध्ये शक्य आहे असं बघताना वाटतं. खेडेगावांमध्ये जसं जवळपास अशी शाळा नाही किंवा अनेक खेडेगावांमधून मध्ये ती मुलं फार चालूही शकत नाही, उचलून आणावे लागेल असं. तर त्या मुलांचं कसं, त्यांच्याकडे कसं बघायचं, म्हणून मग शासनाने काही शाळांमध्ये असे नियम काढले की त्या मुलांनाही त्या शाळेत आणलं गेलं पाहिजेत वगैरे. तर ही सरकारची स्कीम सुरू आहे, त्याचा काही उपयोग होतो की याच शाळा महत्वाच्या आहेत असं तुम्हाला वाटतंय? सरकारने याच्यासाठी 2 पावलं उचलली. सर्वप्रथम त्यांनी काय केलं की मोबाईल टीचर, की जो फिरता शिक्षक असेल तो विशेष शिक्षक असला पाहिजे, पण त्याचा जॉब आहे की फिरता आहे तो, म्हणजे जिथे मूल शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही तिथे या शिक्षकाने त्याच्या घरापर्यंत पोहोचायचंय आणि मग त्याच्या ज्या गरजा असतील,
म्हणजे त्याला फिजिओथेरपी पाहिजे असेल, त्याला संभाषण कौशल्य शिकवायचं असेल, त्याला दैनंदिन जीवनाचं शिक्षण द्यायचं असेल, जी काही गरज असेल ती त्याच्या घरी जाऊन त्याने त्याच्यावर काम करायचं. पण हे होतं मॅडम, म्हणजे मी मुद्दाम विचारतो. होतं म्हणण्यापेक्षा यंत्रणा जी आहे ती, त्या यंत्रणेची जी बांधणी आहे ती कुठे कुठे कमकुवत असल्यामुळे जेवढे रिझल्ट्स आपल्याला पाहिजेत तेवढे मिळत नाहीत. म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की शिक्षक कामच करत नाही किंवा त्याला नको असतं, असं नसतं. परंतु शिक्षक त्याच्या घरापासून त्या गावापर्यंत जाणार, मग त्याला ST बस वेळेवर आहेत की नाही, म्हणजे इथे जर त्याच्यासाठी वाहन सुविधा सुद्धा असेल तर तो ठराविक वेळात प्रवास करून जाऊ शकेल. किंवा गावाजवळचाच विशेष शिक्षक जर नेमला गेला तर त्याचा तो प्रवासाचा त्रास वाचेल. तर ह्या ज्या छोटे छोटे लूप होल्स आहेत त्याच्यावर काम न केलं गेल्यामुळे आपल्याला असं दिसतं की ही जी काही योजना आहे तीच नीट झाली नाही, असफल झाली. किंवा दुसरं, आता 1 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कंपल्सरी शाळेत शिक्षण मिळालंच पाहिजे, हा जो आपला कायदा आहे. मतिमंद आहे की गतिमंद आहे की राईट टू एज्युकेशन हा जो आहे, तर त्याच्यामुळे तो कसाही असू दे तुम्हाला त्यांना प्रवेश नाकारता येत नाही. तर हा प्रवेश न नाकारता आल्यामुळे बऱ्याच शाळांना, इस्पेशली गावातल्या अशा विद्यार्थ्यांना ज्यांचे दिव्यांग आहेत, त्यांच्याकडे काही अपंगत्व आहे, त्यांना प्रवेश द्यावा लागला. आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मुलांना इतर मुलांबरोबर मिसळण्याची संधी मिळाली. म्हणजे मुळामध्ये मला अपंगत्व आहे आणि मी वेगळ्या शाळेत जातो किंवा मी शाळेतच जात नाही, याच्यापेक्षा मला जरी अपंगत्व असलं तरी मी शाळेत जातोय, माझ्या समवयस्कांबरोबर काही ना काही इंटरॅक्शन करण्याची संधी मला मिळते. आणि पालकांना सुद्धा ते चांगलं वाटतं ना की माझा मुलगा नॉर्मल शाळेत जातो. हा जो एक त्याच्यापाठी स्टिग्मा असतो की माझा मुलगा कुठे जातो, माझा मुलगा विशेष शाळेत जातो, याचाच अर्थ लगेच तिथे एक आपण म्हणूया की अंतर सुरू होतं की बाबा हा हे वेगळे आहेत. तर हा जो निर्णय आहे त्याच्यामुळे आधी हे अंतर कमी करणं. पण तुम्ही तज्ज्ञ म्हणून मग या 2 शाळांमध्ये कसा फरक करताय? विशेष शाळा ज्या आहेत, दिव्यांगांची शाळा, अपंगांची शाळा, म्हणजे अपंग असं म्हणत नाही आधी, कर्णबधिरांची शाळा आणि सामान्य शाळा, तर ही मुलं जास्त लवकर कुठे ट्रेन होतील किंवा तुम्ही या 2 शाळांकडे कसं बघताय? ऑफकोर्स, म्हणजे ही मुलं जर त्यांच्या मुलांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर सर्वसामान्य शाळेत जाऊन जास्त विकसित होतील, कारण संधी जास्त आहेत त्यांना आणि समाजाच्या किंवा शाळेच्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात तुम्हाला वावरण्याची संधी मिळते. तेच तुम्ही त्यांना वेगळं काढून जर एखाद्या विशेष शाळेत घातलं तर तिथेच तुम्ही समाजापासून, अन्य शाळांपासून त्यांना कट ऑफ करता, म्हणजे मर्यादितच करता ना त्यांचं अनुभव विश्व. तर ते अनुभव विश्व मर्यादित न करता जेव्हा तुम्ही त्यांना ही संधी देता त्यावेळेस ते लवकर शिकतात. दुसरी गोष्ट आहे की पूर्वी गरज होती विशेष शाळांची, कारण या मुलांसाठी शिक्षणच नव्हतं, तर त्याच्यामुळे ते शिक्षण देण्यासाठी त्या शाळा निर्माण होणं ही त्यावेळेची गरज होती. परंतु आत्ता 40 वर्षानंतर बघितलं तर दिव्यांगता सुद्धा एक राहिलेली नाहीये. ती कधी कधी क्लिष्ट झाली आहे, मिश्र झाली आहे, किंवा जसं आपण बघितलं पूर्वी 4च प्रकार होते, आता 21 प्रकारचे लोक त्याच्यामध्ये आहेत. तर त्याला अनुसरून या विशेष शाळा आहेत त्या बदलल्या नाही, त्यांचा ढाचा बदलला नाही. तर आज गरज कशी आहे की एक तर तुम्ही सर्वसमावेशक अशा शाळा तयार करा, पण शाळा दिसायला कॅम्पस सर्वसमावेशक असेल, पण त्या कॅम्पसच्या आत वेगवेगळ्या तऱ्हेचं शिक्षण देण्याची व्यवस्था असेल जी दोन्ही लोकांसाठी असेल. जसं आपण नॉर्मल शाळेत पण बघतो की कोणाला संगीत आवडतं, कोणाला चित्रकला आवडते, मग 8वी नंतर ते त्या विशेष वर्गात जाऊन त्याचं जास्ती शिक्षण घेतात. तर ही जशी नॉर्मल शाळेतली व्यवस्था आहे तशीच व्यवस्था या सर्वसमावेशक शाळेमध्ये असायला पाहिजे. आपण बराच वेळ शाळांवरच बोलतोय आणि म्हणजे तो मुख्य घटक आहे, तिथूनच प्रवास सुरू होतो. म्हणून आता आपण जरा इतर प्रश्नांकडे वळूया. एक सामान्य प्रश्न आहे, तुम्ही त्या प्रश्नाकडे कसं बघताय मला माहित नाही, पण हा मेडिकलशी निगडीत असावा असा माझा अंदाज आहे. ही जी दिव्यांग मुलं आहेत त्यामधल्या कॅटेगरीज का आम्हाला सामान्य माणसांना माहिती नाही, पण त्यांचे चेहरे बऱ्याचदा एकसारखेच दिसतात. तर असं का असतं, याला काही कारण आहे? आता हे जे तुम्ही म्हणताय की चेहरे एकसारखेच दिसतात, तर त्यांना मेडिकली डाऊन सिंड्रोम असं म्हणतात. ही जी कंडिशन आहे तर त्याच्यामध्ये काय होतं की मूल जन्माला येताना ते टोटल 46 गुणसूत्र घेऊन येतं. त्याला 23 आईकडून मिळतात, 23 बाबांकडून मिळतात, सामान्य. तर जेव्हा या मुलांच्या बाबतीमध्ये 21वां जे गुणसूत्र असतं त्याच्यात 2ची जोडी नसून 3 असतात त्याच्यामध्ये,
तर हे 3 आल्यामुळे त्यांचे जे डोळे असतात ते असे मंगोलियन सारखे त्या आकाराचे असतात, त्यांची बोटं तोकडी असतात, जीभ थोडीशी जड असते, जाडी असते. आणि मग हे सेम म्हणजे त्याच्यातला प्रकार काय आहे तर त्यांची जी 21वी गुणसूत्रांची जोडी आहे त्यात एक एक्स्ट्रा गुणसूत्र आहे. तर त्याच्यामुळे हे सर्वजण सारखे दिसतात. डाऊन सिंड्रोम असलेले हे जण सगळे सारखे दिसतात. पण तरी सुद्धा जर बारकाईने बघितलं तर सारखे असले तरी स्वतःच्या आईबाबांचं काहीतरी त्याच्यात एक असतं. म्हणजे आपल्याला ओळखू येतं की अरे हा आईसारखा दिसतोय, हा त्याच्या बाबांसारखा दिसतोय, पण यात तो त्याच्या दुसऱ्या डाऊन सिंड्रोम मित्रासारखा पण दिसतोय. तर असं ते असतं. हे जेनेटिकच असतं की काही काळानंतर सुद्धा मतिमंद किंवा गतिमंद माणूस होऊ शकतो? अनेक कारणं असतात जसं आपण म्हटलं तसं. म्हणजे गर्भावस्थेत असताना जन्म होईपर्यंत काही आईला आजार असतील, काही तिला भावनिक जास्त तऱ्हेचा त्रास झाला असेल किंवा तिला डायबिटीस असेल, तिला ब्लड प्रेशर असेल, तर त्याचं गर्भात असतानाच त्याच्यावर काहीतरी होऊ शकतं. किंवा योग्य आहार मिळाला नाही, म्हणजे 3ऱ्या-4थ्या महिन्यात जेव्हा उलट्या सुरू होतात तेव्हाच आपल्या मेंदूची बांधणी आत चाललेली असते. मग अशा वेळेत योग्य आहार तुम्हाला मिळाला नाही की जो परिपूर्ण आणि पोषक आहे. किंवा फॉलिक ॲसिड याला महत्त्वाचं असतं की ज्याच्यामुळे आपल्या मेंदूची आणि स्पायनल कॉर्डची वाढ चांगली होऊ शकते. तर हे जर कमी पडलं तर जन्मल्यानंतर ह्या मुलामध्ये काही शारीरिक आजार किंवा कमतरता असू शकतात. दुसरं, जन्माला आल्यानंतर ताप आला आणि फिट आली आणि ती फिट थांबलीच नाही. तर फिट येते याचा अर्थ काय होतं तर मेंदूला तुमचा ऑक्सिजन कमी पडतो आणि मेंदूतल्या पेशी असतात त्या हळूहळू डॅमेज व्हायला सुरुवात होते. तर ह्याच्यावर सुद्धा जर तुम्ही लवकर उपचार केले नाहीत आणि सतत फिट येत राहिला तर ते मूल पुढे मतिमंद होण्याची शक्यता असते. किंवा 3 वर्षापर्यंत मूल चांगलं आहे पण अचानकपणे त्याला मेंदूचा ताप आला तर मग त्याच्यामध्ये पुन्हा मेंदूची हानी होऊन त्याच्यानंतर सुद्धा त्याला काही मतिमंदत्व येऊ शकतं. किंवा मोठेपणी काही ॲक्सिडेंट झाला आणि मेंदूला इजा पोचली आणि काही पेशी त्याच्या डॅमेज झाल्या तरी सुद्धा मतिमंदत्व होऊ शकतं. सगळं मेंदूशी निगडीत आहे. त्याला तुम्ही जास्तीत जास्त जागरूकतेने गर्भारपणात काळजी कशी घ्याल, जन्मल्यानंतर काळजी कशी घ्याल आणि मुलाकडे जेवढं सतर्कपणे लक्ष द्याल त्याच्यावरनं त्याला हे जे आजार आहेत ते पुढे वाढतील की कमी होतील की थांबतील हे ठरतं. आता जर अजून जरा पुढच्या टप्प्यात जाऊ, ही मुलं शरीराने मोठे होत राहतात आणि मग शारीरिक बदल जे होतात ते व्हायला लागतातच. बरोबर आहे. मग मोठ्या झालेल्या मुली ज्या आहेत, मासिक पाळी त्यांना येत असावी, बरोबर, हेही माहीत नाही मला म्हणून विचारतो, येत असावी कदाचित, तर मग त्यांचं ते हायजीन त्यांचं म्हणू किंवा त्यांना ते कळतं का ही काळजी घ्यायला पाहिजेत किंवा पालकांनी इतरांनी, याच्याबद्दल थोडं बोला ना. नैसर्गिकरित्या पाहिलं तर शरीराची वाढ आहे ती बरेचदा त्यांची नॉर्मल असू शकते. त्यामुळे इतर मुलींप्रमाणेच 10व्या ते 12व्या 15व्या वर्षापर्यंत त्यांना मासिक पाळी सुरू होते. अलीकडे प्रमाण थोडं अधिक झाल्यामुळे काही मुलींना 9व्या-10व्या वर्षातच मासिक पाळी सुरू होते. तर आता या मासिक पाळीबद्दल त्यांना शिक्षण आहे, समज आहे की नाही हे कसं आपल्याला कळतं. तर जर त्यांच्या मतिमंदत्वाची पातळी तीव्र असेल की त्यांना कळतच नाही आहे, इतर बाबतीत पण कळत नाही आहे, पण शरीराची वाढ झाल्यामुळे मासिक पाळी तर सुरू झाली आहे, तर अशा वेळेस ही काळजी त्याच्याबरोबरच्या प्रौढ व्यक्तींनाच घ्यायला लागते. ती मुलगी स्वतः काही घेऊ शकत नाही. परंतु तरीसुद्धा वयाच्या 18व्या वर्षापर्यंत मेंदूची वाढ होत असल्यामुळे एक विशेष शिक्षक म्हणून आम्ही प्रयत्न करतो की किती त्यांना त्याचं शिक्षण देता येईल. म्हणजे मासिक पाळी सुरू झाली की सांगणं किंवा त्याची व्यवस्थित निगा राखणं, स्वच्छता राखणं, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना पर्सनली त्यांच्या पेरेंट्ससहित शिकवण्याचा प्रयत्न करतो. कारण पेरेंट्सना शिकवलं तर ते घरी त्यांची काळजी घेऊ शकतील. परंतु यातूनही जर त्यांना काहीच समजत नसेल आणि मग एक धोका असतो की समाजातल्या वाईट व्यक्तींकडून त्यांच्यावर काही अत्याचार होण्याची, मग अशा वेळेस ते पालक, त्यांचा स्त्रीरोग तज्ज्ञ यांचा विचार करून 18व्या वर्षानंतर आपण त्यांची शस्त्रक्रिया करून मासिक पाळी येणं बंद करू शकतो. हां, पण ज्यांचं सौम्य मतिमंदत्व आहे किंवा मध्यम आहे, ज्यांची समज चांगली आहे, ज्यांना शिकवता येतं, त्यांना मात्र आम्ही शिक्षण देतो व्यवस्थित की याची काळजी कशी घ्यायची. मासिक पाळी येत असेल तर सगळ्यांना म्हणजे शिक्षकांना, घरी पालकांना कसं सांगायला पाहिजे, मग त्या काळात आपण कुठे जायला नाही पाहिजे, कुठे यायला पाहिजे, ह्याचं आम्ही व्यवस्थित शिक्षण देतो आणि त्याच्याप्रमाणे ती मुलं करतात. कधी कधी पेरेंट्सना काळजी वाटली तर या काळात ते त्यांना घरी ठेवतात, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये फार वेगळं काही असं मला वाटत नाही. म्हणजे तो एक नैसर्गिक भाग आहे आणि त्याच्याकडे त्याच पद्धतीने आपण बघितलं आणि त्यांना योग्य शिक्षण दिलं
तर इतरांसारखंच त्यांचं ते सुरळीत होऊ शकतं. म्हणजे ती मुलं आपली आपली काळजी घेऊ शकतात ऑफकोर्स. आता हे मुलींच्या बाबतीत जसं आहे तसं मुलांच्या बाबतीत आहे. तेही शरीराने वाढतात. बरोबर. तर सेक्स किंवा सेक्सची भावना ही काय टाळता येणार नाही. बरोबर. ती कधीतरी येतच असणार. त्याचा निचरा होणं किंवा या सगळ्या प्रक्रियेकडे कसं काय बघायला हवं किंवा हे कसं होतं? आता जसं आपण म्हटलं की मुलींच्या बाबतीत सुद्धा म्हणजे नैसर्गिक भावना ज्या आहेत त्या कशामुळे निर्माण होतात, तर वय वाढायला लागलं तुमच्या हार्मोन्स तयार होतात आणि हार्मोन्समुळे सगळे बदल आणि ह्या भावना आपल्याला अनुभवायला यायला लागतात. तर ह्या जशा सर्वसामान्य व्यक्तींना येतात तशा त्यांनाही येत असतात. याच्याकडे बघण्याचे एक 2-3 दृष्टिकोन आपल्याला समाजात आढळतात. म्हणजे काही जण या भावनाकडे नैसर्गिकरित्या न बघता हे काहीतरी वाईट आहे, हे काहीतरी चांगलं नाही आहे, अशा तऱ्हेचं करून ते दडपण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा अशी तुमची प्रवृत्ती असते त्यावेळेस त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. ह्या नैसर्गिक गोष्टींना आपण कशा तऱ्हेने वळण लावू शकतो याचा विचार केला जातो. म्हणजे मुलांना जेव्हा या भावना होतात तेव्हा आपल्याला दिसतं की ते कुठेतरी जाऊन काहीतरी आपल्या शरीराची भूक भागून घेत असतात, परंतु याचं त्यांना माहीत नसतं की कसं कुठे केव्हा करायचं. पण ती भावना होत असते आणि त्याची निचरा होण्याची गरज सुद्धा असते. मग अशा वेळेस पालकांना बोलावून त्यांना आपल्या शारीरिक क्रियांचं शिक्षण देऊन या मुलांना सुद्धा काही शिक्षण देता येतं की कुणाच्या पुढ्यात या गोष्टी करायच्या नाहीत. पालकांना सांगून तुम्ही एखाद्या बंद खोलीत जाऊन जेव्हा तुम्हाला इच्छा होईल तेव्हा तुम्ही ती भावना पूर्ण करून कशी घेऊ शकता, अशा तऱ्हेने तो प्रश्न सोडवता येतो आणि तो एक नैसर्गिक मार्ग म्हणूनच तेवढाच राहतो. पण जर तुम्ही असं केलं की नाही हे तू करायचं नाही, मग तू कीर्तनालाच जा, तू हेच कर तेच कर, अशा तऱ्हेने त्याचं दमन करायचा प्रयत्न केलात तर मग त्याला वेगळे वेगळे फाटे फुटू शकतात. म्हणजे ही मुलं कुठच्या पातळीला जातील किंवा काय करतील ते आपल्याला समजू शकत नाही. तसंच ठीक आहे, कधी काळी ती भावना झाली तर तो एक नैसर्गिक क्रम म्हणून त्याच्याकडे बघायचं, त्याच्यासाठी जे काही करायचं ते करायचं आणि मोकळं व्हायचं. म्हणजे हे ज्यांना पुढे विवाह करता येत नाही किंवा काय त्यांच्यासाठीच हे मार्ग चालेल. म्हणजे यांना विवाह करता येऊ शकतो, करतात ऑफकोर्स. तर काही आता आमच्या शाळेतले किंवा माझ्या माहितीच्या अनेक व्यक्तींनी त्यांचे विवाह झालेले आहेत. काही जणांचे जे पार्टनर्स आहेत ते नॉर्मल बुद्धिमत्ता असलेले आहेत, पण त्यांना विवाह होऊन त्यांना सर्वसामान्य मुलं झालेली आहेत, त्यांचं शिक्षण व्यवस्थित झालेलं आहे. तर त्याच्यामुळे जर योग्य प्रकारे काम केलं आणि या समस्येकडे योग्य पाहिलं तर जर आपलं मूळ उद्देश आहे की समाजाच्या मुख्य स्रोतामध्ये त्यांना आणणं ते सहजासहजी शक्य असतं. बोललात म्हणून मला एक शंका आली की आता थोडा मतिमंद गती किंवा आपण सामान्य भाषेत बोलायचं म्हटलं तर थोडा ॲबनॉर्मल असा तो व्यक्ती आहे आणि एका नॉर्मल व्यक्तीबरोबर लग्न करणार आहे किंवा तोही अबनॉर्मल असेल तर याचे परिणाम चुकीचेही होऊ शकतात अशी भीती असते. किंवा त्याला ते माहिती असतं का हे लग्न आहे, ही माझी बायको असणार आहे, माझा संसार, असं काही उदाहरण? ज्यांना हे समजतं की मला बायको हवी आहे आणि मला संसार करायचा आहे त्यांच्यासाठीचा पर्याय आहे. ज्यांना कळत नसतं त्यांना काही तुम्ही एकत्र आणून हा तुमचं आता लग्न झालं आणि तुम्ही एकत्र राहा असं सांगत नाही. म्हणजे ही इच्छा ज्यांना वाटत असते, कारण आता आमच्या पण काही मुली म्हणतात की आता आम्हाला स्वयंपाक करता येतो, आम्हाला लग्न करायचं किंवा माझ्या लहान बहिणीचं लग्न होतंय आणि माझं का नाही होत, म्हणजे असं ते विचारतात. मग त्यावेळेस आपल्याला दोन्ही दृष्टीने बघावं लागतं की त्यांना समजावून सांगावं लागतं की तुला वाटतंय की लग्न करणं म्हणजे फक्त मला स्वयंपाक करता येणं आणि इतकंच आहे, पण तसं नाही. मग लग्न म्हणजे नक्की काय आहे, त्यातल्या कुठच्या जबाबदाऱ्या तू घेऊ शकतेस. मग आपण त्यांना असं पण सांगू शकतो की ठीक आहे, ह्या गोष्टी तू शिकायला सुरुवात कर, इतक्या गोष्टी तू शिकलीस की मी तुझं लग्न करून देईन. मग त्या मुलांना समजतं की आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही. पण ह्याच्यात एक मला उदाहरण द्यायला आवडेल की खूप वर्षापूर्वी, म्हणजे आज आपण लिव्हिंग इन ही संकल्पना जवळजवळ मान्य झाल्यासारखी आहे समाजात, पण त्या काळात आमच्याकडे कसा विद्यार्थी होता की जो 18 वर्ष झाल्यानंतर पालकांना म्हणजे त्याला पण लग्न करायचं होतं आणि पालकांनाही त्याचं लग्न करून द्यावं असं वाटत होतं. तर त्यांनी अशी एक मुलगी शोधली की जी ह्याच्याशी लग्न करायला तयार आहे. तिला 1 महिना तिच्या आई वडिलांसहित स्वतःच्या घरी आणून त्यांनी ठेवलं. का तर ऑब्झर्व करायला. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या मुलाकडे पण बघा रात्रीपासून सकाळपर्यंत तो कसा असतो आणि आम्ही तुमच्या मुलीकडे पण बघू की ती कशी राहते. म्हणजे असा हा प्रयोग ज्या काळात लिव्हिंग इनची संकल्पना सुद्धा नव्हती त्या काळात त्यांनी करून बघितला. ती मुलगी ते पालक राहायला आले आणि अर्थात या सगळ्याचे साक्षीदार आम्ही होतो, कारण आमच्याशी बोलूनच त्यांनी हा निर्णय घेतला होता.
आणि झालं. म्हणजे नंतर त्यांचं लग्न झालं, त्यांना मुलं झाली आणि आता तो मुलगा व्यवस्थित जो त्याचा काही परंपरागत व्यवसाय आहे तो करून व्यवस्थित आयुष्य व्यतीत करत आहे. तर त्याच्यामुळे उदाहरणं अशी असतातच. म्हणजे खरं तर ही सामान्य मुलं म्हणूनच बघायला हवं. ऑफकोर्स जरा गरजा वेगळ्या असतात, गरजा वेगळ्या आहेत, काही कमतरता वेगळ्या असतील तेवढ्याच. असं नाही, ही महत्वाचीच गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की असं होतं. पण सगळ्याच ठिकाणी असं होतं नाही, सर्व ठिकाणी असं होत नाही. बरेचदा असं दिसतं की लपवून ठेवण्याची प्रवृत्ती असते की माझ्या मुलीला काहीतरी अपंगत्व आहे किंवा तिचा समज कमी आहे पण दिसायला चांगली आहे, तर त्या ह्याच्यावर ते लपवून ठेवलं जातं मुलाकडच्या बाजूनं आणि लग्न करून दिलं जातं. आणि मग मुलगी जेव्हा प्रत्यक्षात जाते सासरी, मग यांच्या लक्षात यायला लागतं की हिला खूप गोष्टी येत नाही, तिला खूप गोष्टी समजत नाहीत. आणि मग त्यांना फसवल्याची भावना होऊन ते प्रकरण कोर्टात जातं की खरोखर या मुलीला लग्न करता येण्यासारखी तिची परिस्थिती आहे किंवा नाही. हे जसं मुलीच्या बाबतीत होतं तसं मुलांच्याही बाबतीत होऊ शकतं. म्हणजे मुलगा श्रीमंत असेल खूप आणि मुलगी गरीब असेल तर त्याचं लग्न करून दिलं जातं आणि मुलगी हुशार असते, मग तिला गेल्यावर कळतं की ठीक आहे आई वडील श्रीमंत आहेत किंवा तो, पण त्याला स्वतःला तो काहीच करत नाही, स्वतः काहीच समजत नाही त्याला. मग तिच्या पत्नी म्हणून त्याच्याकडून काहीच अपेक्षा पूर्ण झाल्यामुळे ती फसवली गेलेलीच असते. म्हणजे दुतर्फा लपवून ठेवल्यामुळे हे प्रश्न खूप तयार होऊ शकतात. मग त्याच्यामुळे सर्वसामान्य एक नियम असा झालाय की यांचं लग्नच करायचं नाही. म्हणजे मग एक शाळेमध्ये तुम्ही गेलात किंवा पालकांकडे तरी सुद्धा त्यांना तेच सांगितलं जातं की शक्यतो याचं लग्न करू नका, की जेणेकरून सरसकडे काही पुढचे प्रॉब्लेम्स आहेत ते टाळले जावे असं. म्हणून ह्याच्यामध्ये तारतम्य खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे. फसवणूक आहे हे तर होऊच नाही. बरोबर असं. आता आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, समाज घटकाशी बांधिलकीबद्दल वगैरे बोललो, पण ज्यांच्याकडे अशी मुलं आहेत किंवा आपल्या आजूबाजूला, तर त्यांच्याकडे बघून असा प्रश्न पडतो की कोणीतरी पालकत्व घेतलेलं असतं. पालकत्व नको म्हणायला, सुपरविजन करत असतं, बघत असतं, त्यांना तुमच्यासारखी माणसं संधी देत असतात असं. पण त्याला एक मर्यादा आहे, वयाची मर्यादा असेल किंवा काय. म्हणजे मला साधा प्रश्न विचारायचा आहे की त्यांचं पुढे काय, त्यांचे आई वडील गेले समजा किंवा त्यांना सांभाळणारी माणसं गेली, तर त्यानंतरही काही काळ ते राहणार आहेत 20-25 वर्ष. बरोबर आहे. तर मग यासाठी आपण काय करू शकतो, तुम्ही केलंय कधी किंवा याच्याकडे कसं बघायचं? म्हणजे हा तर सध्या एकदम ऐरणीवर असलेला प्रश्न आहे की बऱ्याचशा पालकांना आता ते 60तले आहेत, 70तले आहेत आणि ह्या मुलांचं काय करायचं, असा एक त्यांना छळणारा आणि झोप न येऊ देणारा प्रश्न आहे. तर एक तर कायद्याने काय झालेलं आहे की कायदेशीर पालकत्व ही एक संकल्पना आपल्या कायद्यानुसार आपण विकसित केलेली आहे आपल्या सरकारने. आणि मूल 18 वर्षाचं झालं की तो त्याचे जे काही निर्णय असतील, म्हणजे कुठचेही प्रॉपर्टीबाबतचे किंवा स्वतःबाबतचे, ते तो स्वतः घेऊ शकत नसल्यामुळे त्याला एक कायदेशीर पालक लागतो की जो त्याच्या वतीने सगळे निर्णय घेईल. नाही म्हणजे नॉर्मल पालक जे असतात ते त्याचे नाही होत, कारण ते नैसर्गिक पालक असतात. परंतु याच्या बाबतीत ह्याला अपंगत्व असल्यामुळे तो काही निर्णय घेऊ शकत नाही, तर मग त्याला कायदेशीर पालकत्व घेणे गरजेचं असतं. कारण समजा नैसर्गिक पालकत्व असलं आणि तो पालक गेला पुढे, तर मग ह्या मुलाला कोण बघणार, त्याचे निर्णय कोण घेणार? तर त्याच्यासाठी ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे पालकांचा की मी जर या मुलासाठी काही सोय करून ठेवली आर्थिकदृष्ट्या किंवा त्याला घर ठेवलं, तर त्याचं उर्वरित जीवन व्यतीत करण्यासाठी हा जो माणूस मी नेमलेला आहे कायदेशीर पालकत्व घेतलेला, तो त्याच्याकडे त्याची देखभाल करेल. त्याला वेळेवर खायला प्यायला राहायला जागा मिळते की नाही, किंवा त्याच्या गरजा पूर्ण होत आहेत की नाही, किंवा आहेत ते पैसे त्याला नीटपणे वापरता येत आहेत की नाही. तर ही सगळी काळजी घेण्यासाठी तुम्हाला कायदेशीर पालकत्व घ्यायला लागतं. ही एक सुविधा आहे. दुसरी सुविधा अशी आहे की तुम्ही आत्ताच विचार करून जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हापासूनच काहीतरी बचत करायला लागलात, तर पुढे निदान आर्थिकदृष्ट्या तरी हा मुलगा एकटा पडणार नाही किंवा समाज त्याच्या बाबतीत काही करणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकणार नाही. म्हणजे आता गरज कशी आहे की या मुलांना पालकानंतर त्यांनी कुठे राहायचं. म्हणजे कधी कधी यांना भावंड असतात, कधी नसतात, आणि जरी भावंड असली तरी आपण असं म्हणू शकत नाही की यांची जबाबदारी त्यांनी घ्यावी. तर मग अशा काही इन्स्टिट्यूट्स तयार व्हायला पाहिजेत की जिथे विद्यार्थी त्यांचं उर्वरित जीवन व्यतीत करू शकतील. पण कसं व्यतीत करू शकतील, तर जसं आत्ताची जी एक आपण म्हणू वृद्धाश्रमाची संकल्पना आहे की जिथे वृद्ध जाऊन स्वतःच्या मनाप्रमाणे जगू शकतात किंवा त्यांची काळजी घेणारं कोणीतरी एक तिथे काहीतरी व्यवस्था निर्माण केलेली असते. तर तशाच तऱ्हेने या मुलांसाठी सुद्धा
अशी घरं तयार झाली पाहिजेत की जिथे त्यांच्यासाठी एक कॉमन मदर असेल आणि ते तिथे राहून त्यांचं उर्वरित जीवन व्यतीत करू शकतील. पण उर्वरित जीवन व्यतीत करू शकतील असं मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकल्यासारखं नाही की ते तिथे राहत आहेत, कसे तरी पडले आहेत, मग त्यांना जेवण दिलं जात आहे किंवा नुसतंच जेवण दिलं जात आहे. तर असं नाही, एक माणूस म्हणून त्याच्या अनेक गरजा असतात. त्याला काही व्यक्त व्हायचं असतं, त्याला चित्र काढता येतात, किंवा आता अनिकेतसारखा असेल की त्याला काहीतरी व्यवसाय आहे, त्याच्याकडे क्रिएटिव्ह आर्ट आहे, तर त्याला त्याच्या आईवडिलांनंतर असं एक स्थान मिळावं की तिथे राहून तो त्याची चित्रकला पूर्ण करू शकेल. तर अशा तऱ्हेच्या शाळा बंद झाल्या किंवा दुसरी काही सेंटर्स बंद झाली तरी नवीन सेंटर्स ही अशी तयार झाली पाहिजेत. तर अशा व्यवस्था निर्माण झाल्या तर मग ह्यांचं नंतरचं जीवनसुद्धा सुरळीत होऊ शकेल. अशी व्यवस्था नाहीच आहे आता. परदेशात काही ठिकाणी आहे, भारतामध्ये सुद्धा बँगलोर किंवा UPच्या काही ठिकाणी अशा व्यवस्था आहेत, परंतु ते अजूनही मॉडेल्स म्हणून विकसित झाले नाही आहेत. म्हणजे भारतातले सगळे लोक त्याविषयी माहिती घेत नाहीत की खरोखर असं असतं का, किंवा या क्षेत्रात काम करणारे व्यक्ती पण पुढे जाऊन असं काहीतरी आपण तयार करू का असा विचार करत नाहीत. म्हणजे ते जे शिक्षक असतात ते रिटायर झाले की ते म्हणतात आता बस झालं, हे काम पुरे झालं, पुढे आम्हाला काही करायचं नाही. आणि ज्यांना करायचं असतं त्यांच्याकडे त्यातलं ट्रेनिंग नसतं, दृष्टी नसते, त्याच्यामुळे ते काम पुढे येत नाही. तर आत्ता खरी गरज अशी आहे की असं काही संस्था निर्माण होण्याची की जिथेही मुलं राहून जेवढं शक्य होईल तेवढं इंडिपेंडंटली स्वतःचं जीवन व्यतीत करू शकतील. बँगलोरमध्ये अशी एक व्यवस्था आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ मला वाटतं 12 फ्लॅट्स असे घेतलेले आहेत. आणि ह्या 12 फ्लॅट्समध्ये जवळजवळ मला वाटतं एका फ्लॅटमध्ये 4 असे एक 50 बायका एकत्र राहतात आणि त्या आजूबाजूच्या सोसायटीमध्येच जाऊन कामं करतात, वेगवेगळी स्वयंपाकाची, कपडे धुण्याची, लॉन्ड्रीची, बागकामाची. म्हणजे त्या तिथेच कामाला जातात, मग येऊन परत आपल्या आपल्या फ्लॅटमध्ये राहतात. आणि त्या प्रत्येक फ्लॅटला एक मदर असते, मग ती त्यांचं सगळं बघते की त्यांना काय दुखलं. हो, ही सगळी विशेष मुलं आहेत. आणि हे म्हणजे मी त्या बँगलोरमध्ये ट्रेनिंगला जात असल्यापासून विकसित झालेली कन्सेप्ट आहे आणि ती अजूनही चालू आहे. पण हे एकच उदाहरण आहे, अशा तऱ्हेचं धाडस करायला कोणी अजून धजावत नाही. म्हणजे पेरेंट्ससुद्धा असा विचार करत नाही की एखाद्या सोसायटीत आपण आपल्या मुलाबरोबर 2 मुलं घेऊया आणि त्या सोसायटीतली कामं करून हे एक उदाहरण तयार करूया. समाज म्हणून आपला सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ऑफकोर्स. प्रश्न खरं तर या आपल्या मुलाखतीमधला हा प्रश्न नाही आहे, तरी मुद्दा मी विचारतोय की 40 वर्ष तुम्ही या विशेष मुलांबरोबर काम करता आहात, तर तुमच्याबद्दल हा प्रश्न आहे की ही कशी उर्मी तुम्हाला मिळाली आणि कसं वाटलं की हे सगळं करावं, म्हणजे कशी सुरुवात आहे तुमची यामागची? खरं तर याच्यावरती विशेष भाग करायला हवा, पण मी ओझरतो विचारतो. ओके. तर मी 1983 साली आम्ही रत्नागिरीत आलो. म्हणजे मी लग्न होऊन रत्नागिरीत आले म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्या आधी माझं जन्म शिक्षण सगळं मुंबईत झालं. आणि मग इथे आल्यानंतर जेव्हा माझ्या पतीने ठरवलं की इथे मला सायकियाट्रीची प्रॅक्टिस करायची आहे, तर मी तेव्हा सायकॉलॉजी ग्रॅज्युएट होते आणि विचार करत होते की पोस्ट ग्रॅज्युएट करावं म्हणजे मग त्याच्याबरोबर सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करता येईल. तर असं असतानाच इथलं आता जे बालनिरीक्षण गृह आहे तेव्हाचं रिमांड होम, तिथे एक जाहिरात आली की त्यांना एक सायकॉलॉजी शिकलेला व्यक्ती चिकित्सक पाहिजे आहे. म्हणून मग मी सहजचपणे म्हणजे कॉलेज सुरू व्हायला वेळ आहे तर आपण जाऊया इंटरव्ह्यूला म्हणून तिकडे गेले. आणि तिथे गेल्यावर त्यांचं काम असं होतं की तिथे जी मुलं राहायची रिमांड होममध्ये त्यांच्या सगळ्यांचे केस फाईल्स रेडी ठेवायच्या व्यक्तिचिकित्सक म्हणून. आणि त्याचं एक काम होतं की आजूबाजूच्या परिसरात जाऊन प्रॉब्लेम म्हणजे अशा तऱ्हेचा प्रॉब्लेम असलेली जी मुलं असतील ती शोधून काढायची. मग मला ते काम आवडलं आणि माझ्या आयुष्यातली ती पहिली नोकरी होती की जी आपल्याला मिळते, तर त्याच्यामुळे ती मी घ्यायची ठरवली. आणि मग माझं ते काम सुरू झालं की रोज आजूबाजूच्या ठिकाणी जायचं, प्रत्येक कुटुंबात जाऊन माहिती घ्यायची की असं कोणी मूल आहे का की ज्याला काही समजत नाही किंवा ज्याला काही शैक्षणिक प्रॉब्लेम आहे का असं. आणि एका वर्षात मी जवळजवळ 100 मुलांची यादी माझ्याकडे तयार झाली की त्या घरातल्या मुलांना प्रॉब्लेम होता. मग बरेचदा ती खूप नापास झालेली होती 4थीपर्यंत, मग काही जणांना काहीच समजत नव्हतं, काही जणांना शारीरिक अपंगता होती. मग यादी तर तयार झाली, पण मग पुढे काय त्यांचं, म्हणजे आमच्याकडे नुसती यादीच होती, पुढे काही नव्हतं. मग त्यावेळेचे तिथले मानसशास्त्रज्ञ होते डॉक्टर गोलम म्हणून, त्यांनी आम्हाला माहिती दिली की तुम्हाला जर असं वाटत असेल तर पुण्यात कामायनी नावाची संस्था आहे
की जिथे ह्या मुलांना शिकवायचं कसं त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. अच्छा. तर तुम्ही जाऊन जर ते ट्रेनिंग घेऊन आलात तर तुम्ही काहीतरी यांच्यासाठी करू शकाल. त्याच्यामुळे काहीतरी आम्हाला दोघांनाही करायचं होतं आणि मला तर होतच होतं. तर त्याच्यामुळे मग मी 85-86 असं 1 वर्ष पुण्याला गेले, ते ट्रेनिंग घेतलं. अच्छा. आणि मग तिथून आल्यानंतर 86ला आम्ही शाळा सुरू केली. म्हणजे अशा तऱ्हेने त्यावेळची माझी नोकरीची गरज आणि त्यांची शिक्षणाची गरज असं ही सगळं असं जुळून आलं. म्हणजे ते ईश्वरी संकेत असावा कदाचित. आणि त्याच्यातून हे काम सुरू झालं. आता खरं तर प्रेक्षकांना मुद्दाम सांगेन, मॅडमने अत्यंत शॉर्टली सांगितलंय की शाळा सुरू झाली आणि काम सुरू झालं. पण शिक्षण देणं हा एक भाग जरी असला तरी ही जी मुलं आहेत, जी मोठी झालेली आहेत वयाने, तर त्यांना जे कौशल्य येतं, पेंटिंग असेल किंवा स्केचिंग असेल, शिवणकाम असेल, तर या सगळ्यांकडे बघून वेगवेगळ्या वस्तू तयार करून घ्यायच्या आणि मग त्या बाजारात विकायच्या आपण स्वतःहून जाहिरात करून, आणि त्यातून जो पैसा येतो तो त्या मुलांना परत द्यायचा. यासाठी प्रचंड पेशन्स आणि पॅशन लागतं. हे मी स्वतः बघितलंय, त्यामुळे मुद्दाम मी सांगितलेलं आहे. जे तुम्ही मुद्दाम आता बोलला नसाल कधी तरी, पण मी या मुलाखतीतच सांगतो की हा तुमचा जो प्रवास आहे हा ऐकून बघूनच थक्क करणार आहे. त्याच्यावर मी विशेष भाग नक्की करणार आहे. बरं, आजच्या मुलाखतीकडे आपण शेवटच्या टप्प्याकडे वळू. एक सामान्य माणूस म्हणून मी या अशा प्रकारच्या विशेष मुलांसाठी काय योगदान देऊ शकतो आणि द्यायला हवं? सामान्य व्यक्ती म्हणून मी एवढंच सांगेन की समाजातल्या प्रत्येकाने असा विचार करावा की आज मी त्याच्या जागी नाही आहे, पण समजा मी, माझा मुलगा किंवा माझ्या परिचयातली कोणतीही व्यक्ती या अशा दिव्यांग व्यक्तीच्या जागी असती तर मी काय केलं असतं, तर मला कसं वाटलं असतं. म्हणजे जेव्हा आपण असा विचार करायला शिकतो तेव्हाच आपल्याला कळून चुकतं की आपण त्याच्याशी जसं वागतोय तसं कुणीही मी दिव्यांग आहे म्हणून माझ्याशी वागलेलं मला आवडलं नसतं. तर त्यामुळे आपल्या शेजारी जर दिव्यांग असेल तर त्याच्याकडे तो आपल्यासारखाच आहे, फक्त त्याच्याकडे काही गोष्टी कमी आहेत किंवा नाही आहेत म्हणून काही तो माणूस म्हणून त्याचं जीवन आपण वाईट टाकू शकत नाही किंवा त्याला वाईट ठरवू शकत नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो की मला टायफॉईड झाला तर मी मान्य करतो की मला त्या विशिष्ट जंतूमुळे तो आजार झाला आहे, मी आयुष्यभर काही कोणी त्याला टायफॉईड आहे असं चिडवत नाही. तसंच माझ्याकडे आज काही क्षमता कमी आहेत, पण म्हणजे मी तो संपूर्ण माणूस नाही आहे ना. मला ऐकू कमी येतं याचा अर्थ काय आहे, माझे कान बरोबर काम करत नाही आहेत, पण मला डोळ्याने दिसतंय, मला मेंदू चांगला आहे आणि माझे हात चांगले आहेत, म्हणजे तुमच्यासारखाच मी आहे. तर ही जी समज आहे ती आपल्या मेंदूत आपण स्वतः घालायला सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा यांना मतिमंद किंवा कमी बुद्धीचे किंवा इडियट असं समजलं जायचं, तर त्याच्यानंतर ही संकल्पना बदलत बदलत आज अशी संकल्पना आलेली आहे की पर्सन विथ, म्हणजे तो पर्सन पहिला आहे, पण पर्सन विथ डिसॅबिलिटी, पर्सन विथ ऑटिझम, म्हणजे हा पर्सन आधी आहे आणि मग त्याला ऑटिझम आहे. तर मला वाटतं हीच संकल्पना आपण दृढ करायला पाहिजे. अशी व्यक्ती जर असली तर बाबा त्याच्या काय गरजा आहेत, आपण त्याला काही मदत करू शकतो का. म्हणजे प्रत्येक वेळेस पैशाने मदत करायला पाहिजे, प्रत्येक वेळेस वेळ द्यायला पाहिजे असं नसतं. म्हणजे परिवर्तन जर व्हायला हवं असेल तर आपल्या मेंदूतून ती सुरुवात व्हायला लागते. त्याच्यामुळे तुम्ही सध्या इतकं जरी ठरवलं की माझ्या शेजारी असं मूल आलं तर मी त्याच्याकडे तुच्छतेने बघणार नाही, त्याला वाईट टाकणार नाही, म्हणजे मी त्याला हात तरी पुढे करीन, म्हणजे माझा हात घ्यावा की नाही चॉईस त्याचा राहील, पण मी त्याला खेचणार नाही किंवा मी माझा हात पाठी घेणार नाही. तर एवढ्या मिनिमम गोष्टीपासून जरी समाजाने सुरुवात केली तरी सुद्धा हे जे मनातलं डिस्क्रिमिनेशन आहे ते हळूहळू निघून जायला तयार होईल. आणि ह्या ज्या वेगवेगळ्या दरी किंवा वेगवेगळे स्तर आपण निर्माण केलेत हे कमी व्हायला सुरुवात होईल. तर सध्या तरी तेवढंच करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि आणखी एक म्हणजे या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं की हे जे मी काम केलं ते तुम्ही म्हणता तसं माझं पॅशन असेलही, परंतु समाजातल्या प्रत्येक घटकांनी, म्हणजे माझे सहकारी असतील, समाजातले इतर लोक असतील किंवा जगभरातले अनेक लोक असतील, म्हणजे त्यांनी मला पाठिंबा दिला, त्यांनी मला मदत केली, म्हणजे म्हणूनच मी आज हे काम करू शकले. तर आता आज या निमित्ताने आणि 3 डिसेंबरच्या निमित्ताने मी जाहीरपणे ज्यांनी मला मदत केली पुढे जाण्यासाठी, हे काम समजून घेण्यासाठी,
आणि समाजातल्या प्रत्येकासाठी मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छिते. तर मंडळी, आपल्या समाजात अनेक व्यक्ती आहेत, जसं मॅडम म्हणाले की पर्सन आधी आणि मग काही कमतरता त्यांच्याकडे आहेत. तर त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता आहात? तुमच्या आजूबाजूला अशी पुनर्वसनाची किंवा अजून वेगळ्या काही गोष्टी होतात का? याच्याबद्दल कमेंटमध्ये नक्की लिहा. या मुलाखतीमध्ये तुम्हाला जे जे आवडलं त्याबद्दल तुम्ही लिहालच, काही गोष्टी सुचवाल किंवा तुमच्याकडे अजून काही होतं का, यामधून तुम्हाला नवीन काही कळाले सगळं तुम्ही सांगालच. पण तुम्ही विशेष काही काम केलेलं असेल तर नक्की उल्लेख करा त्याचा, या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. मुश्रारी मॅडम, तुम्ही बॅक टू बेसिकला वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. तर मित्रो, आजचा हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा एका वेगळ्या विषयासह परत भेटूच. बॅक टू बेसिक. मी प्रदीप शिवगण.